सैफवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन कोर्टाकडून आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सैफ हल्ला प्रकरणात कोर्टाने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कटाचा संशय व्यक्त केलाय। आरोपी बांगलादेशी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय कटाचा संशय नाकारता येत नाही असं कोर्टाने निरीक्षण नोंदवलंय। सरकारी वकिलांच्या माहितीनुसार आरोपीने भारतामध्ये अवैधरित्या येऊन वास्तव्य केलेलं आहे। सैफ अली खानच्या घरामध्ये शिरून त्यानं तिघांना जखमी केलंय। इथे त्याला कोणी मदत केली का याचा तपास करायचा आहे। आरोपी असणारा चाकू हस्तगत करायचा आहे। आरोपीने हल्ल्यानंतर कपडे बदलले होते ते शोधायचे आहेत। आरोपीची 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी। हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवरचं आहे। चोरट्या मार्गाने आरोपी भारतात येऊन बेकायदेशीररित्या राहिलेला आहे। आरोपी बांगलादेशी आहे हे अटक केल्यानंतर स्पष्ट झालं। आरोपीचे वकील म्हणाले, अभिनेत्याच्या घरी हा प्रकार झाल्यानं प्रकरण मीडियानं उचलून धरलंय। याच जागी एखाद्या सामान्याच्या घरी हा प्रकार घडला असता तर त्याला तेवढं महत्त्व प्राप्त झालं नसतं। तो बांगलादेशी आहे की नाही ते पोलिसांनी संबंधित यंत्रणांकडून तपासून घ्यावं। त्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची गरज नाही। आरोपी हा सराईत गुन्हेगार नाही। त्यावर सरकारी वकील म्हणाले, आरोपीने घातक वार केलेत। या मागचा हेतू फक्त चोरी आहे की नाही हे शोधायचं आहे। आरोपी इतक्या महिन्यांपासून इथे राहतोय तर त्याला कोणत्या भागात सेलिब्रिटी राहतात याची माहिती असणारच। त्यानं चाकू घेऊन आत प्रवेश केलेला होता। इतकी सुरक्षा असतानाही आरोपी आत कसा गेला हे आम्हाला समजून घ्यायचंय। आरोपी हा सराईत असल्याचं दिसून येतंय। त्याच्या कपड्यावर रक्ताचे शिंतोडे असण्याची शक्यता आहे। त्यामुळे तेही आम्हाला जप्त करायचे आहेत। आरोपीला कोणी मदत केली आहे का? आरोपी हा इथे राहत असताना त्याला कोण मदत करत होतं हे आम्हाला शोधायचं आहे। आरोपीने या सगळ्या परिसरात रेकी करत असताना प्रत्येक परिसराची पाहणी केली असण्याची शक्यता आहे। त्यावर कोर्टाने म्हटलंय, आरोपीला पोलीस कोठडी देणं गरजेचं आहे। गुन्ह्याची गंभीरता पाहता आणि तपास प्राथमिक टप्प्यात असल्यानं पोलीस कोठडी महत्त्वाची आहे। आरोपी बांगलादेशी असल्यानं यात आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कट रचल्याचा संशय नाकारता येत नाही। आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।